नक्कीच झाले सर, आयोजकांचं कौतुक करावं लागेल. काल संपूर्ण दिवसभर आणि तब्बल रात्री 2 वाजेपर्यंत अफाट मेहनत घेतली. या मेहनतीचं फळ मात्र आज आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळतंय. दरम्यान जाऊयात विद्यमान सामन्याकडे, ज्या ठिकाणी 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी. एका बाजूला आनंद मगदुम स्वतः कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूला विस्फोटक अंदाजात फलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा फलंदाज संदीप वनागडे. समोर राजेंद्र रणवरे. येस, इथे मात्र आपण जर पाहिलं तर टॅप करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने मात्र सेकंड इनिंगला प्रारंभ होतोय. निश्चितच झाली सर, पहिल्या इनिंगचं देखील असंच काहीच चित्र होतं. नक्कीच असंच काहीसं चित्र होतं. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर संदीप वनागडे स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप वनागडे या संपूर्ण स्पर्धेमध्ये थोडासा शांत पाहायला मिळतोय, त्यामुळेच संघ थोडासा देखील अडचणीमध्ये सापडलाय. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. राजेंद्र रणवरे यांना विकेट मिळते. संदीप वनागडेची खेळी संपुष्टात आले. धक्का क्रमांक 1, संदीप बॅक टू टेक आउट. पहिल्या विकेटचं पतन झालंय. काय घडलं मैदानामध्ये? ज्या संदीप वनागडेवरती नजरा होत्या त्याला मात्र गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू हाताळला आणि स्वतःला मात्र रोखूच शकला नाही. सॉफ्ट हँडेडली खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये राजेंद्रने झेल कॅरी केला. याच कारणाने मात्र तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरावं लागलंय सचिन गाडेला. येस, इथे काय घडतंय? अगोदरच सचिन गाडे तयार होते, तेच हेरलं राजेंद्रने आणि त्याच धाटणीचा चेंडू हाताळला. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय जिया स्पोर्ट्स क्लब गाडेवाडी या संघाला. आणखीन एका विकेटचं पतन. नक्कीच सलगचा इथे मात्र दुसरा धक्का बसलाय. क्लीन बोल्ड इथे मात्र केलाय. फलंदाज सचिन गाडीला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतला. खराब फटका. नक्कीच या फटक्याची गरज होती का, हे देखील प्रश्न विचारले जातील डगआउट मधून. यस, नक्कीच नक्कीच. कारण अरे सर पहा ना, अगोदरच्या चेंडूवरती एक महत्वाचा गडी गमावला होता. त्यामुळे तुम्हाला मैदानात येऊन मॅच चालू करणं महत्वाचं होतं, परंतु तुम्ही तसं नाही केलं. तुम्ही तुमच्या अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु कधीतरी आपलेच प्लस पॉईंट आपल्याच अंगाशी येतात. असंच काहीच चित्र इथे पुन्हा एकदा पहा. काय धाटणीची गोलंदाजी होतीये. कधी वेग येतोय, कधी स्लोवर बनवतोय, कधी लेग कटर, कधी आउट कटर. सर्व काही आपल्या पहिल्या 4 चेंडू मध्ये दाखवून दिलंय राजेंद्र रणवरे यांनी. नक्कीच आपली विविधता इथं मात्र दाखवताना पाहायला मिळत आहेत. व्हेरिएशन्स आपल्या ज्या कोट्यामध्ये सामील केलेत ते सगळे व्हेरिएशन्स इथे मात्र दाखवताना पाहायला मिळतोय. अर्थातच राजेंद्र रणवरे यावेळेस देखील गतीमध्ये परिवर्तन केले गेलंय. डॉट बॉल आलाय या षटकातील तिसरा डॉट बॉल आणि त्याचबरोबर 2 महत्वाच्या विकेट. अर्थातच 5 चेंडू इथे मात्र निर्धाव आलेत. कमालीची बॉलिंग इथे मात्र राजेंद्र रणवरे याच्याकडून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्यात. यस, नक्कीच नक्कीच. आणि या स्पर्धेतील आपल्याला या महत्वाच्या सामन्यातील पहिलं मेडन ओव्हर विकेट षटक हाताळताना पाहायला मिळतील का राजेंद्र? याच्यावरती नजर असतील. अखेरचा चेंडू समोर रुपेश. येस, इथे पाहावं लागेल. पंचांकडे निश्चितच अपील जर केलं जात आहे, परंतु शरीराला ब्रश होऊन सरळ बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 0. अर्थातच या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक हातायला गेलाय. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे
पुन्हा उडेन मी अडवेल मजला अशी कोणती भिंत नाही आणि राजेंद्र रणवरेच्या वेगाला अडवेल अशी कोणती भिंत आता मात्र या मॅच मध्ये दिसत नाहीये. पहिल्या षटकामध्ये काय ताटणीची गोलंदाजी केली, पहिल्या षटकामध्ये इथे मात्र धावा रोखल्यात आणि 2 फलंदाज देखील तंबूच्या आशाला धाडलेत. यस नक्कीच